पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. अतिरिक्त खेळाडू बॉल तेजा तेजा गोलंदाजीला येत आहेत. निधी आणि मनाली बॅटिंगसाठी आहेत. मंगेश नारकर मित्रमंडळाची वाय चषक स्पर्धा महिला गटाला सुरुवात होते. आमच्या भगिनी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि भारतीय महिला काय करू शकतात क्रिकेटच्या मैदानात आपण नुकतंच पाहिलंय. गवसणी घातली विश्वचषकाला. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक रन तिकडे मिळणार आहे. निधी यांच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. 4-4 षटकांच्या मॅचेस असतील. सर्वच क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर भारतीय महिलांचा देखील डंका पाहायला मिळतोय. मग बॉक्सिंग असेल, कुस्ती असेल, त्याचबरोबरने बॅडमिंटन असेल, विविध खेळांमध्ये मात्र ऑलिम्पिकमध्ये देखील भारतीय महिलांची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे. आणि क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय फुलटॉस. हो, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. त्याला स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू होत्या. कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यानंतर एक रन देखील तिकडे कंप्लीट होते. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. 3 रन धावफलकावर आपण पाहतोय. टप्पा पडतोय. बॉल वळण घेतोय. हे एक वेगळं कौशल्य आहे. अंडर आर्म क्रिकेट ज्यावेळेला खेळलं जाताना ते प्रामुख्याने मुंबईमध्ये बॉल जो वापरला जातो ना तो हलक्या वजनाचा वापरला जातो. 80-85 किंवा 90 ग्रॅम वजनाचा बॉल अंडरआर्म क्रिकेटमध्ये वापरला जातो आणि त्यामुळे तो योग्य ठिकाणी टाकणं ही आव्हान असतं. कव्हरच्या क्षेत्रात ढकललाय बॉल. अडवला जातोय तिकडे हा चेंडू. 1 रनने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. 4 धावा धावफलकावर आहेत. टप्पा पडतोय. त्यानंतर वाईट बॉल इकडे घोषित केला गेलाय. यस, षटक संपलेला आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 5. 5 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. रन करावे लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. निधी आहेत, मनाली आहेत. त्यांच्याकडून केली जाणारी ही बॅटिंग पाहायला मिळते. पूर्वी जर पाहिलं तर देवा प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये देखील महिला गटाचा समावेश झाला. त्यानंतर SP चषकात काही मॅचेस पाहायला मिळाल्या. विविध स्पर्धांमध्ये अलीकडे टर्फ क्रिकेटवर देखील अंडरआर्मच्या महिला गटाच्या मॅचेस मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये या गटाचा समावेश झाला आणि त्यानंतर एक सगळ्यांनाच उत्कंठा राहिली. अगदी आमच्या महिला भगिनींना सुद्धा की या स्पर्धा खेळायच्या, गाजवायच्या. गोलंदाज आहेत, त्यांचं नाव कळवा प्लीज. प्रिया. पहिलं पर्व 2021ला युवा टीमने जिंकलं. समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे आहेत क्षेत्ररक्षक. फेकी केली जाते आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या वर्षी म्हणजे 2021ला ज्यावेळेला महिला गटाचा समावेश झाला वाय चषकामध्ये युवा टीमने बाजी मारली. 2022ला हिंदवी स्वराज युवा यांनी बाजी मारली. 2023ला जय भारतने बाजी मारली आणि 2024ला ओमकार. 4 वर्ष 4 वेगवेगळ्या संघाने. मात्र इकडे आय थिंक युवाने 2 वेळा जिंकला हा करंडक. आणि याही वर्षी सगळ्यांनी ज्यावेळेला मानाच्या स्पर्धा येतात खास तयारी असते. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाह, दर्जेदार फटका. बॉल सीमारेषा पार. चौकार. मनाली यांच्या बॅटमधून आला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार आणि धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 10 धावा. पहिला डाव सुरू आहे. महिला गट सुरू आहे. नो बॉल. कॅच पकडण्याचा प्रयत्नही चांगलाच होता परंतु कॅच नाही झाली आहे. त्या उलट 2 धावा इकडे. एकच धाव मिळेल इकडे. प्लस नाही आणि इकडे जेवढ्या रन तुम्ही घेणार या बॅटने काढाव्या लागतात.
22 लेग बायच्या रन इकडे मिळत नाहीत. मुंबईचं क्रिकेट आहे, मुंबईकरांचं आवडतं क्रिकेट. या वेळेला मिड विकेटच्या दिशेने आणखीन एक चांगला स्ट्रोक, टाळ्यांचा गजर होईल. वा, चांगला फटका, 4 रन. लेदर बॉलचं देखील क्रिकेट प्रात्यक्षिक चांगल्या पद्धतीने आहे. एक नावाजलेले खेळाडू आहेत. इकडे आपल्या बॅटिंगमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार. हाही चेंडू खेळला जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, अडवला जाईल तोपर्यंत 1 रन मिळेल. स्कोर 1 ने पुढे जाईल. 20. अजित सर, अनुष्का पहा, सगळ्यांनी तयारी केली आहे. जसं प्रात्यक्षिक आपण घेतो तसं आमच्या भगिनी महिला गटात देखील पाहायला मिळतात. त्यांचीही सुरुवात या क्रिकेटपासून होते. फक्त आपल्या एवढं त्यांना खेळायला मिळत नाही. आपण जेवढं किंवा घरातून देखील मोबाईल जेवढी आपल्याला असते तेवढी आपल्या भगिनींना नसते. परंतु तरी देखील या सगळ्या खूप चांगल्या क्रिकेट खेळतात. अलीकडच्या कालावधीमध्ये काळ बदलला आहे. त्यांनाही घरातून आता वेळ मिळू लागलेला आहे किंवा त्यांच्यासाठी देखील खूप सारी दालनं उपलब्ध आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये महिला गटाचा समावेश होतोय. इतरही आयोजकांना विनंती असेल, आपण यांना सुद्धा हा समावेश आपल्या स्पर्धांमध्ये देखील नक्की करा. फेकी करण्याचा प्रयत्न तिकडे होतोय, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाते आहे. 21 वरी धावसंख्या आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. अनुष्का यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात यशवीर संघ चांगली कामगिरी. सलामीची जोडी आहे. निधी आणि मनाली दोघांकडून देखील खूप चांगल्या पद्धतीने मेरिटवर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांनी केलाय. आता ही संधी मिळाली. या बॉलला देखील मिड विकेटच्या दिशेने पाठव. 3 चौकार त्यांनी लगावलेले आहेत. आपण आपल्या बंधूंसाठी टाळ्या वाजवल्या, या भगिनीसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त कामगिरी, कलात्मक फटके मात्र सादर केलेले आहेत. सगळ्यांची मनं जिंकून घेतलेली आहेत या जोडीने. निधी आणि मनाली खूप चांगली कामगिरी करतायत. निधी 18 वर खेळतायत, मनाली 7 वर खेळतायत. टीमची धावसंख्या 27 झाली आहे. पुढे सरसावत चांगला स्ट्रोक खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 रनने धावसंख्या पुढे जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. चांगली धावसंख्या बनली आहे. बिनबाद 28 यशवीर टीम. अंतिम षटक. मुंबईतील, महाराष्ट्रातील अंडर आर्म क्रिकेटमधील लोकप्रिय क्रीडा स्पर्धा, लोकप्रिय क्रीडा प्रकार, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये विशेष लोकप्रिय झालेला, ज्याला अंडर आर्म बॉक्स क्रिकेट म्हणतात. जसं मैदान तसं या पद्धतीचे नियम देखील या क्रिकेटमध्ये असतात. आपणही आपल्या घराच्या आवारात या क्रिकेटला सुरुवातीला खेळायला सुरुवात करतो. त्यानंतर मात्र हा क्रिकेटचा खेळ आपल्याला वेड लावतो. काही ठिकाणी 1 to 4 असतं, काही ठिकाणी सी टाईप बाउंड्री असते, काही ठिकाणी चारी बाजूला सीमारेषा असते, काही ठिकाणी टॅप बाउंड्री असते, काही ठिकाणी पडदा बाउंड्री असते, काही ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले. शेवटचा षटक आहे. गोलंदाजी करतात त्यांचं नाव कळवा प्लीज. गौरी. फुलटॉस गॅपमध्ये खेळण्यात यशस्वी राहिल्यात. बॉल सीमारेषा दिशेने जाईल. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. 4.
गजर देखील होईल. जिंकायचं आहे, आपल्या खेळाची छाप सोडायची आहे. पुढे सरसावा स्ट्रोक खेळला, तेवढीच चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली, लगेच थ्रोही केलाय. वाय चषक वडाळा सहकार नगर मुंबई सुरू असणारी ही मानाची स्पर्धा, मुंबई महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेट जगतातील मंगेश नारकर मित्रमंडळाची स्पर्धा. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक जो गॅपमध्ये खेळतायत निधी, आणखीन एक चौकार इकडे खेळला जातोय. वाह, चार. टीमची धावसंख्या 37 झाली आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे आणि चौकारांची संख्या जास्त राहिली आहे. 4 चौकार त्यांनी खेळले. मनाली यांच्या बॅटमधून 2 चौकार आले. यावेळेला ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. शेवटचं षटक आहे. गौरी गोलंदाजीसाठी आहेत. निधी आणि मनाली ही सलामीची जोडी ओपनर म्हणून आल्यात. खूप चांगली कामगिरी त्या करतायत. दाद दिली नाही गोलंदाजांना किंवा संधीही निर्माण करू दिली नाहीये. अगदी क्लीन फटके तिकडे येताना पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. एक रन नाही रोखू शकल्या. 1 रनने धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 39 धावा फलकावर आहेत. ही सलामीची जोडी निधी आणि मनाली, आणि ही जोडी फुटली परंतु शेवटच्या बॉलवर खूप चांगली कामगिरी राहिली आहे. 39 झाल्यात. मॅच जिंकण्यासाठी करायच्या त्या 40. सहकार नगर मुंबई
15वं पर्व मंगेश नारकर मित्र मंडळाने 15 वर्षापूर्वी या स्पर्धेला सुरुवात केली आणि बघता बघता हा बॅटिंग टीम आपला एक प्रतिनिधी प्लीज आता पाठवू शकता आपण. एक प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे ज्या वेळेला मॅच सुरू डाव सुरू होईल त्याच्या अगोदर. बॅटिंग टीम बॅटिंग टीम एक आपला प्रतिनिधी कृपया पाठवा. जे लेट बॅटिंगला ज्यांना तुम्ही पाठवणार आहात त्यांना पाठवलं तरी चालेल. यशवीर ज्यांनी बॅटिंग केली पहिल्यांदा 4 ओव्हरमध्ये 39 केल्या, 40 धावांचं आव्हान ठेवलं आणि ते 40 धावांचं आव्हान असताना मनाली गोलंदाजीसाठी येत आहेत ज्यांनी सुरुवातीला तन्वी स्ट्राईकला आहेत. तन्वी आणि तेजा सलामीला दाखल झालेले आहेत. पहिले षटक घेऊन मनाली दाखल होत आहेत. 40चा पाठलाग करायचा 4 ओव्हरची मॅच आहे. महिला गटाला सुरुवात झालेली आहे. सगळ्या आमच्या भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा. चांगलं क्रिकेट खेळा, जशी तयारी केली आहे ते मात्र या ठिकाणी मैदानात आपल्याला दाखवायचं आहे. हा तो दिवस आहे. बेस्ट स्पर्धेमध्ये आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि आपणच नाही तर आपल्या कुटुंबीय असतील ते सुद्धा आतुर असतील की आपण या मोठ्या मंचावर चांगला परफॉर्मन्स द्यावा. प्रेक्षकही आतुर आहेत आपला चांगला खेळ पाहण्यासाठी. दोन्ही टीमला शुभेच्छा. दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. एक वेगळं क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेटला समांतरच म्हणावं लागेल असं हे क्रिकेट मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात उदयाला आलं, विशेष लोकप्रिय झालं. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. विनिशा स्पोर्ट्स पहिलाच बॉल सीमारेषेच्या दिशेने दाखल होतोय आणि नो बॉल इकडे घोषित केलाय पंचांनी. चौकार आलाय, चौकाराने खातं खोललंय. अधिकृत बॉल नाही पडलाय आणि इकडे 4 धावा आल्या सुद्धा. ही नांदी आहे. जरी लक्ष मोठं असेल आम्ही खेळणार आहोत, आम्ही जिंकणार आहोत या ठिकाणी विनिशा टीमने देखील सांगितलंय आणि तन्वी यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय देखील. 40चा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हरमध्ये. मॅच चांगली होईल. पहिल्या डावात विकेट तर नाही आली, शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट आली आणि तन्वी यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार लगावला गेलाय. वाय चषक सारखी मानाची स्पर्धा आहे. नो बॉल. मध्यभागी एक लाईन आहे, त्याच्या पुढे तुम्हाला पिचिंग करायची आहे आणि त्याच्यामुळे नो बॉल घोषित केला जातोय. 5 वर धावसंख्या पोहोचली आहे. मजा येणार आहे मॅचला. दोन्ही बाजूने चांगली तयारी करून तर आलेले आहेत, परंतु बॉक्स क्रिकेटसाठीचे काही बंधनं आहेत जे ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये नसतात. योग्य ठिकाणी पिचिंग करायची, योग्य ठिकाणावरून गोलंदाजी करायची, हे जे नियम आहेत थोडेसे वेगळे आहेत. म्हणाली बॅटिंग तर खूप चांगली केली आहे बॉलिंगसाठी. हा बॉल पुढे केलाय, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. आणखीन एक बॉल ज्याला सीमारेषा दाखवली आहे. 4-4-4 चौकार. सांगितलंय लक्ष मोठं आहे, परंतु आम्ही सुद्धा जिंकायला चाललो. इकडे टीम विनिशा देखील दाखवते. 9 धावा धावफलकावर आहेत. टप्पा पडतोय, थोडासा बॉल वळण देखील घेतोय. शफल होऊन या स्ट्रोकला खेळायचं होतं मिड विकेटच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने. ते नाही शक्य झालं. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं इकडे मनाली यांनी सुद्धा. स्कोर 9 झालाय. यावेळेला समोर खेळलाय बॉल. वा, एफर्ट्स त्या ठिकाणी लाजबाब. मनाली यांचे क्षेत्ररक्षणातील ही चमक दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि इकडे धक्का बसतोय. पहिली विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. येस येस येस
कॅच आउट के रनआउट कळवतील पंच. येस येस. येस इकडे तिसरे पंचांकडे निर्णय आलाय कशा प्रकारे आउट आहे यासाठी. येस वा, जर कॅच असेल तर लाजबाब, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तो खेळाडू तिकडे बाद होत आहेत. आणखीन एक विकेट आली आहे. सुरुवात एवढी चांगली नाही झाली परंतु बॅक टू बॅक विकेट आलेले आहेत. मनाली यांनी गोलंदाजीत सुद्धा कमाल केली आहे. दोन विकेट आलेले आहेत. सुरुवात चांगली झाली होती, दोन चौकार आले होते परंतु त्यानंतर कमबॅक केला गेलेला आहे. 9 धावा धावफलकावर आहेत. प्रिया केणी यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळला जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. शेवटच्या क्षणी पुन्हा एफर्ट्स त्या ठिकाणी. वा, चांगले एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. टाळ्या आपल्या या आमच्या सगळ्या भगिनींसाठी देखील होणं गरजेचं आहे आणि तेही तेवढेच एफर्ट्स दाखवत आहेत. 11 कव्हर्सचा खेळला यावेळेला. स्ट्रोक चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय आणि दुसरी रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु तो नाही यशस्वी झालाय. पहिली ओव्हर संपली आहे आणि यस पहिली ओव्हर संपली आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय 12. म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 28 पाहिजेत. हळूहळू मॅच रंगतदार अवस्थेकडे निघालेली आहे. एका बाजूला विनिशा स्पोर्ट्स, एका बाजूला यशवीर यांच्यातील सुरू असणारी मॅच. चला बॉलर्स टीम प्लीज. मिनल 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 बॉलर्स नेम मिनल. मिनल येत आहेत गोलंदाजीसाठी. 3 ओव्हर बाकी आहेत, 18 बॉल बाकी आहेत. 28 ची आवश्यकता अजूनही आहे. महिला गटाचा पहिला सामना चांगल्या रंगतदार अवस्थेमध्ये येतोय. यशवीर आणि विनिशा स्पोर्ट्स. स्ट्राईकवर प्रिया. मिनल गोलंदाजीसाठी येत आहेत. बॅकफुटला जात समोर खेळण्याचा प्रयत्न. तेवढी चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता. बघू ना ते आहे ना.
नॉट आउट. नॉट आउट कौल आहे. कळलं का मी त्यासाठी. 1 रन मिळेल. तेजा स्ट्राईकवर येत आहेत. पहिल्यांदाच या डावामध्ये स्ट्रोक खेळलाय ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन तिकडेही मिळणार आहे. हळूहळू ही मॅच पुढे चाललेली आहे. महिला गटातील पहिला सामना यशवीर विरुद्ध विनिशा स्पोर्ट्स यांच्यामधील सुरू असताना पाहायला मिळतोय. ओव्हरआर्म क्रिकेटही खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या भगिनी खेळतात. त्याचबरोबर अंडरआर्म क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये मातीतलं टर्फमधलं हेही खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. 14 रन झालेले आहेत. 40चा पाठलाग करायचा आहे. हा बॉल थोडासा पुढे टाकला. उंची होती. फिरक देखील घेताना पाहायला मिळालाय. चेंडू गती कमी केली. टप्पा पुढे टाकला गेला आणि त्याच्यानंतर थोडासा बॉल फिरला. स्मॅशर्स आपण तयार राहायचंय. चालू सामन्यातील विजेत्याबरोबर आपली मॅच होईल. स्ट्रोक खेळलाय. अखूट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी होता. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. विकेट आली आहे. बॉलला फिरक देण्याचा ग्रीप अशा पद्धतीने केलं जात आहे. बॉलला चांगला टर्नही पाहायला मिळतोय. कमी गतीने आलेला हा चेंडू आणि त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. कमबॅक करावं लागेल. विनिशा स्पोर्ट्स यांनाही कमबॅक करावं लागेल कारण सुरुवात त्यांनी चांगली केली होती. त्याच्यानंतर विकेट आलेल्या आहेत. कुठेतरी विकेट थांबवावे लागतील आणि रन करावे लागतील. अनुष्का आलेल्या आहेत. आल्या स्ट्रोक तर खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 रन तिकडे घेतली जाईल. बॉल थोडासा बाजूला गेलाय. दुसरीचा कॉल दिला होता. 1च रन मिळणार आहे. स्कोर पुढे जाईल पुन्हा एकदा. 15 वर जाईल म्हणजे अजूनही 25ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. खाली क्षेत्र होतं. 1 रन तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय का? यस, दुसरीचाही कॉल दिला जातोय. जोपर्यंत मनाली थ्रो करतील तोपर्यंत 2 रन कंप्लीट झाले आहेत. आवश्यकता आहे 23ची. 12 बॉलमध्ये 23ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चालली आहे जबरदस्त. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 19ची आवश्यकता आहे. 11 बॉल बाकी आहे. अनुष्का यांच्या बॅटमधून आलेल्या या चौकाराने पुन्हा एकदा विनिशा स्पोर्ट्सलाही मॅचमध्ये आणलंय. यशवीर देखील प्रयत्न करणार आहेत. एक चांगली लढत महिला गटातील पाहतोय आपण. फुल टॉस दिशा दिली आहे परंतु जवळच शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवला जातोय. बॉल रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. 10 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत 19. प्रेक्षक याही मॅचचा आनंद मोठ्या संख्येने घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत असेल. यूट्यूबला सुद्धा प्रो लिंकवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. टप्पा पडतोय. बॉलला फिरवलं जात आहे. सुरुवातीला चूक झाली. त्याच्यानंतर कमबॅक केलं जात आहे. चांगला वळवलाय बॉल. चांगल्या टप्प्यावरून निपा यांनी वळवलाय. 9 बॉल बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 19ची आवश्यकता आहे. 9 बॉल 19. परंतु एखाद दुसरा चौकार जर आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येईल.
समोर खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल घोषित केला जातोय. अपीलही केलं, त्याचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. आणि धावसंख्या 22 वर जाते, म्हणजे अजूनही 18ची आवश्यकता आहे. 18ची आवश्यकता आहे. वा, यावेळेला टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, यष्टीरक्षकांकडे जाईल. अजूनही 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. हे 2 बॉल निर्णायक असेल. जर का या 2 बॉलमध्ये एक स्ट्रोक आला 4 वाला तर मजा येईल मॅच मध्ये. वाई चषक सारखी स्पर्धा आपण पाहतोय, मानाची स्पर्धा आहे. यावर्षी महिला गटातून चॅम्पियन कोण होणार याची चर्चा आहे. नो बॉल, त्याला समोर खेळलाय, तिकडे चेंडूची फेकी करण्याचा प्रयत्न होतोय खरा. डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु बाद आहेत की नाही तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. ही 8 बॉल, 8 बॉलमध्ये 17, 8 बॉलमध्ये 17. येस, पोचलेले आहेत क्रीज मध्ये. बॉल लागलाय पण पोचलाय, तेच म्हणतायत. चला, मॅचला सुरुवात होते. आणि रिप्ले मध्ये देखील त्या बाबी दाखवल्या जात आहेत. थँक्यू सर. हो, मोठा स्ट्रोक खेळलाय, फुल टॉसच मिळाला आणि आणखीन एक बॉल जो बॉक्सच्या बाहेर जातोय, खेळाडू आउट होतोय. ते 17. पुढे सरसावतचा एक चांगला स्ट्रोक खेळलाय, 1 रन मिळेल. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 16 पाहिजेत. 6 चेंडू 16.
शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आली आहे जिकडे अजूनही 16 रनची आवश्यकता आहे. बॉलर्सने प्लीज बॅटिंग पॉवर प्ले आहे. बॉलर्सने प्लीज काही आतमध्ये. मनीषा. हो येस प्लीज. खुशबू स्ट्राईकला आहेत. मनीषा गोलंदाजीसाठी येत आहेत. याच्या पुढे ह्या दोन फक्त आणि पुढे त्याच्या पिछे. शेवटची ओव्हर आहे. 16ची आवश्यकता आहे. पुढे सरसावत खेळला स्ट्रोक 1 रन तिकडे मिळणार आहे. अजूनही 15ची आवश्यकता आहे. 5 बॉल 15. चौकार एखाद दुसरा आला तर आणखी थोडीशी रंगत येऊ शकते. यशवीर टीम मॅचच्या दिशेने वाटचाल करते परंतु विनिशा स्पोर्ट्सने अजूनही मॅच सोडलेली नाहीये. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात एक चांगला स्ट्रोक आलाय. 1 रन तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचाही कॉल दिला गेलाय. अजून 4 बॉलमध्ये 13ची आवश्यकता आहे. कालच्या प्रमाणे आज देखील कोमलताई चौगुले घोले यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चित्राताई पाटील महिला विभाग प्रमुख, सविताताई देशमुख महिला उपविभाग प्रमुख, उर्मिलाताईंचं आगमन झालं या ठिकाणी. निकिता ताई दळवी यांचंही आगमन झालं आहे. या सगळ्यांचं स्वागत. यावेळेला स्ट्रोक खेळला मिड विकेटच्या दिशेने. 1 रन मिळेल आणि आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये रन करायचे आहेत ते 12. म्हणजे 3ही बॉल 4 धावांसाठी पाठवावे लागतील. ओ इकडे बॅटर नॉट आउट असतील ना. बॅटर नॉट आउट आहेत. 3 मध्ये 11. 3 बॉलमध्ये 11. अजूनही मॅच संपलेली नाहीये. यावेळेला चांगला फटका खेळलाय. ही मॅच ऑन आहे हे सांगत असताना सातची आवश्यकता. मॅच चांगलीच रंगात आली आहे. या चौकाराने मॅच पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये. इकडे अवांतरच्या स्वरूपातील धाव येते. व्हाईट बॉल कळवला जातोय. 2 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 6ची आवश्यकता आहे. 6ची आवश्यकता आहे. सामन्याने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. पुढे सरसावा स्ट्रोक चांगला खेळलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4. कंपस टाय झाल्यावर सुपर ओव्हर होणार आहे. म्हणजे 1 चेंडू बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. 2 रनची आवश्यकता आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. काहींना वाटत असेल यशवीर जिंकावं, काहींना वाटत असेल विनिशा स्पोर्ट्स जिंकावं आणि आपल्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. मॅच आवडली असेल तर टाळ्या सगळ्यांना विनंती आहे. या आपल्या भगिनींसाठी होऊन जाऊ द्या. आम्ही कुठेच कमी नाहीये सांगतायत. आणि काय मॅच चालली आहे जबरदस्त. खुशबू या मॅचची खुशबू वाढवली त्यांनी. खूप चांगली बॅटिंग. 1 बॉल 2 दबाव दोन्ही बाजूला आहे. एकाला धावसंख्येला कंट्रोल करायचं आहे, एकाला धावा करायच्या आहेत. मनीषा गोलंदाजीसाठी पुढे सरसावत हळूवार पद्धतीने 1 रन तिकडे घेण्याचा प्रयत्न होतोय. हो कळवलंय आणि माझ्या मते आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींच्या मनातलं झालंय की काय. आणि तिसऱ्या पंचांची मागणी रनआउट आहेत की नाही याकरता.
पंचांचा निर्णय आलाय. इकडे खेळाडू बाद आहेत म्हणजे आउट आहेत. काय मॅच झाली आहे, जबरदस्त जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे. स्क्रीनला सगळ्यांसमोर दाखवण्यात येईल आणि मॅच यशवीर टीमने जिंकलेली आहेत आणि विनिशा स्पोर्ट्स आपण सुद्धा जिंकलेले आहेत. आपणही चांगलेच खेळलेले आहात. दोन्ही टीमचं विशेष कौतुक. हा यशवीर आणि स्मॅशरचा टॉस होईल. पराभव झालाय. आता हे काही सेंटीमीटर वर्षभर आठवतील, परंतु चांगले खेळले विनिशा स्पोर्ट्सवाले सुद्धा. टॉप साठी यायचं आहे. कोमलताई विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. एक जबरदस्त मैच यहाँ देखने मिला. ऑलराउंडर परफॉर्मन्स निधि ने भी काफ़ी अच्छी बैटिंग की थी, मगर ऑलराउंडर परफॉर्मन्स कोहली कोच्या वतीने दिले जाणारे हे ब्रँडेड टी शर्ट आहे, एक कॅप आहे, एक झिपर, त्याचबरोबरने गिरगावची माऊली यांच्या वतीने आकर्षक गिफ्ट, मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा वाई चषक, कोमलताईंच्या शुभ हस्ते ही पारितोषिकं दिले जात आहेत.